नमस्कार, रियाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. तर आज मी तुम्हाला कच्च्या केळ्यांची रेसिपी दाखवणार आहे. कच्च्या केळीची कोफ्ते बनवून मी त्याची ग्रेव्ही कशी बनवायची दाखवणार आहे. तर पाहूया आपण काय काय साहित्य लागणार आणि कशी बनवायची ती ग्रेव्ही. चला तर पहा, मी आज कच्च्या केळीची कोफ्ता करी रेसिपी दाखवणार आहे. त्यासाठी मी 5 कच्ची केळी घेतलेली आहेत, ती छान धुवून घेतलेली आहेत आणि कुकरला मी आता याची 1 शिटी काढून घेणार आहे आणि बाकीची मी तुम्हाला रेसिपी दाखवते. चला तर आपण आधी याला शिटी काढून घेऊया. मी केळी अशी 1 शिटी काढून घेतली. केळ्यांना केळी अशी मी थोडीशी शिजवून घेतली आहेत आणि आता हे पहा ग्रेव्हीसाठी मी काय काय घेतले ते. मी 2 कांदे घेतलेत मोठे कापून, टोमॅटो घेतलेले आहेत, कोथिंबीर घेतलेली आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे, लसूण आलं घेतलेलं आहे, थोडंसं दही घेतलेलं आहे आणि थोडेसे काजू घेतलेले आहेत 7-8. तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. आधी आपण कोफ्त्यांची रेसिपी सुरुवात करूया कसे बनवायचे ते. पहा, मी केळी अशी सोलून घेतलेली आहेत. आता आपण काय करणार आहोत, ती केळी किसून घ्यायची किंवा आपण अशी कुस्करून घेऊ शकतो हाताने. तर आपण सुरुवात करूया. आपण याला आधी किसून घेऊया. पहा, आपण केळी अशी स्मॅश करून घेतलेली आहेत. तुम्ही किसून घेऊ शकता किंवा स्मॅश करून घेऊ शकता. आता आपण यात सगळं साहित्य टाकून घेणार आहोत. यात थोडी आपण हळद टाकून घेणार आहोत. त्यानंतर थोडंसं लाल तिखट टाकून घेणार आहोत. तुम्हाला जसं तिखट हवं आहे तसं तुम्ही टाकू शकता. थोडं धना जिरा पावडर टाकून घेणार आहोत. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत. त्यानंतर थोडंसं आपण ओवा घालून घेणार आहोत आणि मी हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट करून घेतली आहे, ती टाकून घेणार आहे. चवीनुसार तुम्हाला जेवढी हवी तेवढी तुम्ही टाकू शकता. तिखट तुम्हाला कसं हवं आहे तुम्ही टाकू शकता यामध्ये. हे आपण छान मिक्स करून घेणार आहोत. तर यात आपण तुम्ही बेसन पीठ हवं तर बेसन पीठ टाकू शकता, पण माझ्याकडे मल्टीग्रेन आटा आहे, मी तोच टाकला. मी त्याचेच कोफ्ते बनवणार आहे. तर आपण थोडंसं घालून घेणार आहोत. फार जास्त पण नाही घालायचं आहे आणि आता आपण पाणी जराही मिक्स नाही करणार, पण ऑलरेडी याला पाणी सुटणार थोडं थोडं. आपण मीठ टाकलेलं आहे त्यामुळे त्याला पाणी थोडं थोडं सुटत जाणार. हे छान आपण आता मिक्स करून घेणार आहोत. तर हे पहा, मी कोथिंबीर टाकायची विसरले, तर मी कोथिंबीर टाकून हे छान मिक्स करून घेणार आहे. हे आणि मग आपण याचे कोफ्ते बनवून घेणार आहोत. तर हे पहा, आता आपण तेल गरम केले थोडंसं इकडे. आता आपण कांदा वगैरे सगळं भाजून घेणार आहोत. थोडंसं आपण परतून घेणार आहोत. कांदा, लसूण, आलं सगळं. टोमॅटो पण आपण परतून घेणार आहोत. हे पहा, आपण कांदा परतायला टाकलेला आहे. आपण त्यात थोडंसं आलं पण टाकून घेणार आहोत. आणि पण मी थोडंसं धणे, थोडंसं बडीशेप आणि थोडंसं जिरं घेतलेलं आहे, ते पण याच्यात टाकणार आहे. मी परतून घेणार आहे. त्यासोबतच आपण काजू भिजवून घेतले तेही टाकून घेणार आहोत आणि छान परतून घेणार आहोत. आणि टोमॅटोही आपण यात टाकून घेणार आहोत. आता आपण असे कोफ्ते बनवून घेतलेले आहेत आणि आपण ते तेल गरम केलं आहे. आता आपण यात ते कोफ्ते टाकून घेणार आहोत आणि छान आपण त्याला फ्राय करून घेणार आहोत मस्तपैकी. इकडे पण आपला मसाला भाजून झालेला आहे. आपण आता थंड करून याला वाटून घेणार आहोत. तरी पण आपले कोफ्ते मस्त आपण छान अगदी खरपूस तळून घेते. आपण काढून घेऊया. हे पहा, मस्त आपण त्याला खरपूस तळून घेतलेला आहे कोफ्त्यांना. आणि आता आपण बाकीचे सगळे कोफ्ते असेच तळून घेणार आहोत. आपले सगळे कोफ्ते तळून झालेले आहेत. आता आपण तेल गरम करायला ठेवले. जे आपलं कोफ्ते तळलेलं तेल आहे तेच आपण घेतलेलं आहे. तर त्यात आपण काय करणार आहोत, आधी तमालपत्र घालून घेणार आहोत. आणि थोडंसं लवंग, मिरी, दालचिनी, तुमच्याकडे काय असेल ते गरम मसाले तुम्ही घालू शकता, ते घालून घेणार आहोत. तुमच्या हिरव्या मिरच्या घालून घेणार आहोत. आणि आपण जी ग्रेव्ही बनवून घेतली. हे पहा, मी अशी ग्रेव्ही बनवून घेतलेली आहे. काही आपण घालून घेणार आहोत त्यामध्ये. छान आपण खरपूस परतून घेणार आहोत. ग्रेव्ही सगळे भाजून घेणार आहोत छानपैकी. तरी पहा, अशा प्रकारे आपण सगळं वाटण्यात टाकलेलं आहे. आता आपण बाकी मसाले घालून घेणार आहोत. हळद घालून घेणार आहोत. लाल तिखट घालून घेणार आहोत. तुमच्याकडे जे मसाले असतील तुम्ही टाकून घ्यायचे. थोडंसं धना पावडर, ऑलरेडी मी धना जिरा पावडर टाकलेला आहे. धना आणि जिरा पण टाकणार आहे मी थोडंसं. छान मिक्स करून घेणार आहोत आणि याला थोडं तेल सुटेपर्यंत हा मसाला भाजून घेणार. तर हे पहा, आपल्या ग्रेव्हीला किती छान मस्त तेल सुटलं ते.
आता आपण ह्या स्टेजला काय करणार आहोत, त्यात थोडंसं हे घालून घेणार आहोत, दही घालून घेणार आहोत। दही पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही टाका, पण दह्याने खूप छान टेस्ट येते। दही थोडंसं मी पाण्यात मिक्स करून घेतलं होतं आणि ते टाकलेलं आहे। आता हे छान आपण परतून घेणार आहोत। त्या स्टेजला आपण थोडंसं मीठही घालून घेणार आहोत। आपण ऑलरेडी कोफ्त्यांमध्ये मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे आपण प्रमाणात मीठ टाकणार आहोत। ते आपण छान परतून घेणार आहोत। आणि आता आपण यात थोडासा तुम्ही जो काही गरम मसाला तुमच्याकडे असेल तुम्ही घालू शकता, किचन किंग वगैरे कोणताही मसाला तुम्ही घातला तरी छान टेस्ट येते। आपण थोडंसं 5-1 मिनटं परतून घेणार आहोत। तरी पहा मस्त तेल सुटलं आपल्या ग्रेव्हीला, पण दही टाकून छान परतून घेतले, त्याला थोडंसं आपण ठेवून दिलं होतं बारीक गॅसवर 5 मिनटं। मस्त कलर आला आहे पहा। आता आपण यात ना 2 ग्लास पाणी घालून घेणार आहोत त्या ग्रेव्हीमध्ये, आणि इतकं पाणी लागणारच आहे। मग आपण कोफ्ते घालून घेणार आहोत त्याला, आणि थोडंसं 5 मिनिटं ठेवून देणार आहोत। त्याला थोडीशी उकळी आली की आपण यात कोफ्ते घालून घेणार आहोत। हे पहा आपल्या ग्रेव्हीला आता मस्त उकळी आली आहे। आता आपण काय करणार आहोत, यात सगळे कोफ्ते घालून घेणार आहोत। आता ही आपल्याला अशी दिसते, पण आणखी घट्ट होणार आहे ग्रेव्ही। सर्व कोफ्ते घालून झाल्यावर आपण 5 मिनिटं त्याला ठेवून देणार आहोत, झाकण ठेवून, आणि बंद करणार आहोत गॅस। तर हे पहा आपली ग्रेव्ही मस्त तयार झालेली आहे। आपले कोफ्ते पहा आणि आपली ग्रेव्ही पण पहा, छान कलर आला आहे। आता हे आपण बंद करणार आहोत गॅस। आता हे आणखी घट्ट होणार आहे ग्रेव्ही, तुम्हाला दाखवते मी थंड झाल्यानंतर ही ग्रेव्ही कशी होते ते। तर हे पहा आपली ग्रेव्ही मस्त तयार झालेली आहे, बनाना कोफ्ता ग्रेव्ही। हे पहा मस्त कलर आला आहे छान, आणि छान बघा किती घट्ट झाली, आणखी घट्ट होणार आहे ही। मी तुम्हाला थंड झाल्यावर दाखवते। यावर आपण कोथिंबीर पेरून घेणार आहोत। हे पहा मस्त बघू शकता आपण किती मस्त कलर आला आहे ते। हे पहा आपली ग्रेव्ही आता थंड झालेली आहे, पाहू शकता। हे बघा किती घट्ट झाली आहे ती, आणि बघा किती छान कलर आला आहे तिला मस्तपैकी, पाहू शकतात। आपण सर्व करून घेऊया। आपण गरम गरम चपात्या बनवल्यात मस्तपैकी, लोणचं पापड आपण छान सर्व करणार आहोत। तर हे पहा आपण कच्ची केळी आहे, त्या कच्च्या केळीचे आपण कोफ्ते बनवलेले आहेत आणि ग्रेव्ही बनवलेली आहे। आपण जसे दुधी भोपळ्याचे कोफ्ते बनवतो आणि ग्रेव्ही बनवतो तशीच ही रेसिपी आहे, पण आपण कच्ची केळी वापरून आपण त्याचे कोफ्ते बनवलेले आहेत आणि त्याची ग्रेव्ही बनवलेली आहे। तुम्ही नक्की बनवून पहा। हे कोफ्ते नुसते खायलाही खूप छान लागतात, मस्तपैकी गरम गरम चपाती, लोणचं, पापड यासोबत आपण सर्व करणार आहोत। तर अशी आपली आजची डिश आहे, तुम्ही नक्की बनवून पहा ही रेसिपी, तुम्हाला नक्की खूप आवडेल ही रेसिपी। तर कशी वाटली माझी रेसिपी मला नक्की सांगा, आणि आवडली असेल माझी रेसिपी तर माझं चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा, आणि असेच माझे रेसिपीज तुम्ही पाहत राहा आणि तुमचा रिप्लाय देत राहा। धन्यवाद।